नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आज विषय आपण घेतो आहे तो सुप्रियाताई सुळे यांचा. गेले काही दिवस आपण बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण काही महाभारत घडत होतं त्यामध्ये 3 पक्ष सामील होते. 3 पक्षांच्या भोवती सर्व राजकारण फिरत होतं आणि त्यापैकी एक जो महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत्रधार सर्वेसर्वा शरद पवार हे संपूर्ण राजकारण एक प्रकारे त्याला दिशा देण्याचं काम करत होते. पण त्या सगळ्या वेळी अतिशय आव्हानाच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये शरद पवारांना साथ देण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी निभावली ती त्यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांनी. सुप्रियाताई, आपण बघितलं असेल की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजितदादा पवारांनी भाजपसोबत जाऊन शपथही घेतली, त्या दिवशी सुप्रियाताईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांच्या तोंडून शब्द फुटेनात. त्यांनी सांगितलं जे काही बोलायचं असेल ते मी मग बोलेन. त्यावेळी त्यांनी जे ट्विट केलं होतं की पक्षही फुटला आणि कुटुंबही फुटलं, या दोन्हीचं दुःख त्यांना विलक्षण झालं होतं हे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं. जर हे बंड यशस्वी झालं असतं आणि ही अनैसर्गिक युती म्हणजे त्यांचं सरकार, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमधला फुटीर गट आणि भाजपचं सरकार आलं असतं तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते. पण ते प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच ते बंड विझलं आणि अजितदादा पुन्हा तंबूत परतले. आता उद्धवजींचं सरकार आलेलं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झालेलं आहे. ज्यावेळी हे बंड सुरू होतं आणि आमदारांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायला लागत होतं, त्यावेळी आमदारांना म्हणजे त्यांचे 2 गट करावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, म्हणजे ते मॅनेजेबल होतील, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं सोपं होईल. हा निर्णय होता तो सुप्रियाताईंचा होता. या बंडाच्या वेळी शरद पवारांना म्हणजे आपल्या वडिलांना अन्य पक्षांशी बोलणी करण्यासाठी, त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी, त्याची जी काही पूर्वतयारी करायला लागते, आमदारांची जुळवाजुळव आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे फुटून गेलेले ते परत आपल्याकडे यावेत म्हणून जे काही प्रयत्न झाले, त्याची सगळी जी व्यूहरचना होती ती जशी पवारांची होती तसंच त्यांना इनपुट्स देण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम, काही सूचना करण्याचं काम सुप्रियाताई करत होत्या. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली ती आपण लक्षात घ्या. ज्यावेळी अजितदादांनी शपथविधी घेतल्यानंतर पंतप्रधानांचे, पक्षाध्यक्षांचे, देवेंद्रजींचे वगैरे आभार मानले, त्याचवेळी पवारांनी जे ट्विट केलं होतं ताबडतोब की अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते राहिलेले नाही आहेत आता, आणि थोडक्यामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार राहिला नाही, हे ताबडतोब ट्विट करणं, याच्यामागचं जे डोकं होतं ते सुप्रियाताईंचं होतं. कारण सोशल मीडियावरती त्यांची चांगली पकड आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा सरंजामदारांचा पक्ष किंवा जुनाट पद्धतीने राजकारण करण्याचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण सुप्रियाताई जेव्हा आल्या, राजकारणामध्ये जास्त सक्रिय झाल्या, त्यावेळी त्यांनी सोशल मीडियाचा कसा उपयोग करायचा हे आपल्या पक्षाला शिकवलं एक प्रकारे. आणि त्यामुळे जर आपण बघितलं असेल त्या सगळ्या 1 महिन्याभरामध्ये सुप्रियाताईंची अनेक ट्विट्स किंवा शरद पवारांची अनेक ट्विट्स गाजली. त्याचा उपयोग झाला, राजकारणासाठी उपयोग झाला, आपल्या आमदारांना आपल्या मागे उभं ठेवण्यामध्ये उपयोग झाला, अन्य पक्षांना मेसेजेस देण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांना जे काही चाललं आहे त्याची कल्पना देण्यासाठी, आम्ही धैर्याने त्याचा मुकाबला करतो आहे असा कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी या सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग झाला. आणि हा राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष जो आहे
तो आधुनिक काळामध्ये घेऊन जाण्याचं काम सुप्रियाताई करतायत हे स्पष्ट आहे. या सुप्रियाताईंनी आपल्याला माहिती असेल की हल्लाबोल यात्रा जेव्हा निघाली, यवतमाळपासून नागपूरपर्यंत चालत चालत लोक गेले. फक्त त्याच नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली ती यात्रा निघाली होती आणि त्याचा मोठा परिणाम झाला. आणि आपण बघतो की विधानसभेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम कसा दिसून आला. भारतीय जनता पक्षाच्या विरोधी मतांचं एकत्रीकरण करण्यामध्ये आणि भाजपला फटका देण्यामध्ये कसा त्याचा परिणाम झाला हे आपण लक्षात घ्या. ही यात्रा नागपूरमध्ये गेल्यानंतर मग त्यानंतर ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये सर्व दूर पोचली. आणि हे महत्त्वाचं काम मी एखादा जो कुठेतरी ट्रिगर म्हणतो आपण ज्याला, की कुठेतरी सुरुवात करायला लागते. ती सुरुवात झाल्यानंतर मग विरोध एकवटायला लागतो. ते एकवटण्याचं काम, तो वन्ही चेतवायचं काम त्या यात्रेमधून झालं. शरद पवारांना जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला, त्यावेळी सभा समारंभ अनेक सोहळे झाले हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याचवेळी पवारांच्या नावाने एक निबंध स्पर्धा, एक वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली आणि त्यामध्ये शेकडो तरुणींनी भाग घेतला. वेगवेगळे विषय म्हणजे पवारांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडून सांगणारे, वेगवेगळे विषय हाताळणारे, असे विषय हाताळणारे जे तरुण होते, तरुण आणि तरुणी, ते त्या सगळ्या स्पर्धेमध्ये सामील झाले. आणि त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस तरुणांमध्ये रुजण्यामध्ये आणि एक प्रकारचं एक बौद्धिक कामाच्या मार्फत पक्ष रुजण्यासाठी हा एक चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला. सुप्रियाताईंनी आपण जर बघितलं तर राष्ट्रीय स्तरावरती काम केले. म्हणजे आपल्याला माहिती असेल की पहिल्यांदा त्या राज्यसभेवरती निवडून आल्या आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की त्या जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्या तरी पवारांना ते म्हणाले की ती आपली मुलगी आहे, तेव्हा तिला कुठलाही विरोध करायचं काम नाही आणि त्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या. शिवसेनेची त्यामधली भूमिका फार महत्त्वाची आहे. आणि राज्यसभेमध्ये गेल्यानंतर सातत्याने त्यांनी उत्कृष्ट संसदपटुत्वाबद्दलचे पुरस्कार मिळवले. पण त्यातमध्ये मला महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की त्यांनी जे काही विषय मांडले ते म्हणजे तिहेरी तलाकसारखा जो प्रश्न होता तो अनेक दिवस चर्चेला होता. त्यासंबंधीसुद्धा भारतीय जनता पक्ष असं म्हणतो की ज्याला या विधेयकाच्या स्वरूपाला विरोध करणं म्हणजे सुद्धा तुम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करताय, अशा प्रकारचा अर्थ लावण्याचं जाणीवपूर्वक हे भारतीय जनता पक्ष करत होता. पण या विधेयकाबद्दल एक विशिष्ट भूमिका मांडायची आणि त्यामध्ये काही सूचना करायच्या, हे काम सुप्रिया त्यांच्या त्या भाषणामधनं साधलं गेलं. आपल्याला भाषण आठवत असेल तर मला अजून एक भाषण आठवतं आहे की हा सगळा गोरक्षकांचा धिंगाणा, मुसलमानांवरती, दलितांवरचे हल्ले याबद्दलसुद्धा आणि एकूण असहिष्णुतेबद्दल सुप्रिया त्यांनी अतिशय प्रभावी भाषण केलं होतं. राष्ट्रीय स्तरावरती जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या हे पूर्वी यशवंतराव चव्हाण हे सुद्धा विरोधी पक्षातही होते. ते कितीतरी लोकांची नावं सांगता येतील पूर्वीच्या पिढीतील. पण आज महाराष्ट्रातनं जे लोक निवडून गेलेले आहेत त्यापैकी ज्यांनी चांगली भाषणं केलेली आहेत, प्रभावी सूचना केलेल्या आहेत, वेगळ्या सूचना केल्या आहेत, मुद्दे मांडलेले आहेत, अशांमध्ये सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करावा लागेल. आणि अलीकडे मोदी म्हणाले होते ते वेगळ्या त्यांचं राजकारण होतं, हा भाग सोडून द्या. त्यामागे त्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं होतं ते यासाठी की कधीही बेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जात नाहीत. आता हे बेलमध्ये न जाता वेगवेगळ्या विधेयकांवरच्या चर्चेद्वारे प्रश्न विचारून प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये संसदेमध्ये म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेत कुठेही असा तुम्ही अतिशय चांगला परफॉर्मन्स देता येतो.
ही महाराष्ट्राची म्हणजे मधुलिमे बघा, मधु दंडवते बघा, नाथपै बघा, अशी मोठी परंपरा आहे. अगदी सुरेश प्रभू या परंपरेची जपणूक करण्याचं काम हे सुप्रियाताईंनी केले, हे लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं की सुप्रियाताईंबद्दल आणि अजितदादांबद्दल वेगवेगळं लिहून येत होतं. त्यांच्यातल्या सुप्त स्पर्धेबद्दल, तथाकथित सुप्त स्पर्धेबद्दल बरंच बोललं जात होतं. पण त्याकडे वळण्यापूर्वी मी एक मुद्दा सांगतो आपल्याला, तो असा की राज्यसभेमध्ये काही खाजगी विधेयकं सादर करता येतात आणि त्यापैकी एक विधेयक सुप्रियाताईंनी मांडलं होतं. ते मला महत्त्वाचं वाटतं की राईट टू डिस्कनेक्ट, म्हणजे स्मार्टफोन्स, मोबाईल फोन्समध्ये डोकं घालून आणि डोळे त्याच्याकडे पूर्ण डोळे लावून जी पिढी बर्बाद होती 24 तास त्याच्याकडे लक्ष देऊन, अशी पिढी बर्बाद होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे यासंबंधी काही कायद्याद्वारे करता येईल का, असं विधेयक त्यांनी मांडलं होतं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी सुप्रियाताईंना स्वतःला मुलं आहेत. मुलांचं संगोपन करताना एवढंच नव्हे, आपल्या मुलांचं संगोपन करताना बाहेर फिरताना त्यांच्या लक्षात येत असेल. असे विषय हाताळणं, आणि मुख्य म्हणजे संसदेमध्ये लोक जातात ते कायदे करण्यासाठी जातात. काहीजण स्वतः बिलं मांडू शकतात किंवा जी बिले मांडली जात असतात त्यामध्ये चर्चेमध्ये भाग घेऊन जर नापसंत असेल त्याच्यावर घणाघाती टीका करणं, त्यामागचे जर चुकीचे हेतू असेल तर त्यावर बोलणं, त्याबद्दल सजेशन्स करणं, सूचना करणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु आपल्याकडे संसदेचं असेल किंवा विधिमंडळाचं रिपोर्टिंग करताना धिंगाणा घातला गेला, वेलमध्ये लोक गेले, घोषणाबाजी झाली, सभात्याग झाला तरच बातमी होते. पण अभ्यासपूर्ण भाषणांची नोंद ज्या प्रकारे ठेवली गेली पाहिजे किंवा त्याच्यावरती फोकस असला पाहिजे, तो दुर्दैवाने मीडियाचाही राहिला नाही आहे. त्यामुळे लोकांना त्या गोष्टीचं महत्त्वच कळत नाही. केवळ सुप्रियाताई सुळे नाही, बाकी अनेक जण चांगली भाषणं करत असतात, चांगले मुद्दे मांडत असतात, चांगली चर्चा होत असते, त्यामधून लोकांचं प्रबोधन होत असतं आणि त्यामुळे मीडियाने त्याच्याकडे असं लक्ष दिलं पाहिजे, हे या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. परंतु महाराष्ट्राकडे आपण वळलं तर काय दिसतं की आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, म्हणजे ज्या सुप्रियाताईंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मला माहिती आहे की यशवंतराव चव्हाण म्हणजे वाय चव्हाण सेंटरमध्ये वेगवेगळ्या ज्या चळवळी चालतात, मग ती नवभारत युवक आंदोलनामार्फत चालणारी चळवळ असेल, बचत गटाची चळवळ असेल, आणि वेगवेगळे उपक्रम त्या सेंटरमध्ये, आणि त्या मुंबईच्याच नाही तर त्याच्या ज्या महाराष्ट्रभराच्या सेंटर्समध्ये, केंद्रांमध्ये वेगवेगळे जे उपक्रम विधायक चालतात, म्हणजे मुलांसाठी असतील, पालकांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, अशा अनेक उपक्रम तिथे चालतात. त्या उपक्रमामध्ये त्या क्रियाशील असताना मी बघितलेले आहे आणि अनेक वर्षांपूर्वी त्यांची भेट त्या ठिकाणीच त्या इन्व्हॉल्व असताना झालेली मला आठवते. एकदा एका वाचक चळवळीच्या एका उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक बैठक घेत असताना सुद्धा आम्ही एका बैठकीत सगळे सामील झालेलो होतो, काही लेखक होते. त्या ठिकाणीसुद्धा सुप्रियाताई आल्या होत्या. हे मला आठवतं, याला झाली असेल 15-16 वर्ष झाली असतील. परंतु आज सुप्रियाताई म्हटले की अजितदादांच्याकडे नेतृत्व जाणार की त्यांच्याकडे नेतृत्व जाणार याचीच फक्त चर्चा होती. ती चर्चा करायला हरकत नाही. एवढंच नव्हे तर सुप्रियाताईंचे असतील किंवा पवारांचे असतील, दोष दाखवायला, त्यांच्यावर टीका करायला काही एक हरकत नाही आणि मीही ती केलेली आहे, हे मी इथेच सांगतो तुम्हाला. परंतु आपल्या भावनांचं त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे, अशा प्रकारची जी टीका काही जण करतात ती मला चुकीची वाटते. मग भावनांचं प्रदर्शन आत्तापर्यंत प्रधानसेवकांनी अनेकदा केलेलं आहे. त्यांना भावनावेग झालेला आहे, डोळ्यात पाणी आले त्यांच्या, त्याबद्दल सुद्धा लिहायला लागेल. मग लोकप्रतिनिधी असला
तरी त्यालाही भावना असतात. आणि म्हणून अजितदादा पवारांनासुद्धा मध्यंतरी एका प्रसंगामध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. प्रत्येक गोष्ट नाटक समजता कामा नये असं मला वाटतं. त्या माणसाच्या, त्या नेत्याची भूमिका आपल्याला पटो न पटो, त्यांनी चूक केली असो नसो, पण राजकारणाकडे बघण्याचं एक विशिष्ट नजरेतनं बघितलं जातं आणि त्याच्या प्रत्येक हेतूंवरती सुद्धा शंका घेतल्या जातात. एखाद्याच्या डोळ्यामध्ये सहज पाणी येऊ शकतं. म्हणजे जेव्हा सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला प्रश्न की अजितदादा बाहेर गेलेत आता पक्षातनं, मी आता आलेत हा भाग वेगळा, पण त्या क्षणी बाहेर गेले होते, तेव्हा साहजिकच त्यांच्या भावना अनावर झाल्या. मग त्यांनी बोलणंच थांबवलं. त्यात काय चुकलं? किंवा दुसऱ्या वेळी विधानभवनामध्ये प्रत्येकाचं स्वागत करताना जेव्हा दादा आणि ते यांनी प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिलं, एका भावाने एका बहिणीला किंवा एका बहिणीने एका भावाला आलिंगन दिलं, तेव्हा थोड्याशा त्यांच्या भावना थोड्याशा किंवा भावना वेगाने किंवा डोळ्यात थोडंसं पाणी आलं असेल. हे नैसर्गिक आहे असं माझं म्हणणं. आणि इथे कुठेही मला वाटत नाही की काही नाटकीपणा होता, खोटेपणा होता, अजिबात असा होता असं मला वाटत नाही. टीका करताना चुकीच्या मुद्द्यांवरती केली जाऊ नये असं मला वाटतं, म्हणून मी हा मुद्दा सांगितला. प्रत्येकाने आपापली जी नाती असतील ती जपावीत आणि त्याचं प्रदर्शन मांडू नये, ठीक आहे. पण परदेशामध्ये सुद्धा आपल्याला माहिती असेल की मी अनेक नेत्यांची उदाहरणं देऊ शकतो की ज्यांच्या डोळ्यामध्ये अनेकदा पाणी आलेलं आहे. हक करणं, एकमेकाला आलिंगन देणं, या गोष्टी परदेशामध्ये अनेक बड्या नेत्यांच्या संदर्भात झालेल्या आहे. त्यांना रडू कोसळलेलं आहे. बड्या नेत्यांना अशी अनेक उदाहरणं देता येतील. त्यामुळे त्यावरनं काही कोणी आक्षेप घ्यावा असं काही मला वाटत नाही. मुद्दा असा आहे की सुप्रियाताई सुळे आजवरती दिल्लीमध्ये असतील आणि दादा महाराष्ट्रात असतील अशा प्रकारची वाटणी झाली होती. सुप्रियाताईंना महाराष्ट्रात काही रस नाही असंही पवारांनी स्वतः सांगितल्याचं मला आठवतं आहे, अनेकदा सांगितले. आपण बघितलं असेल की सुप्रियाताईंच्या दिल्लीमध्ये मोठं सर्कल आहे त्यांचं. म्हणजे अगदी राहुल गांधी असतील, मिलिंद देवरा असतील, सुष्मिता या असतील काँग्रेसच्या, अनेक जण तरुण खासदार जे आहेत ते त्यांच्या मैत्रीमधले असेल. प्रियांका चतुर्वेदी असतील, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत, कलाक्षेत्रातसुद्धा असतील. दिल्लीमधलं मोठ्या सर्कलमध्ये त्या वावरतात आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स चांगले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला माणूस किंवा महाराष्ट्रातला खासदार जेव्हा दिल्लीमध्ये जातो तेव्हा आपल्या मराठी वर्तुळात मराठी तिथेच तो राहतो, तसं त्यांचं नाही आहे सुप्रियाताईंचं. शरद पवारांचे जसे देशात अनेक ठिकाणी संपर्क आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात आणि देशभर वेगवेगळ्या नेत्यांमध्ये संपर्क आहे, तसा सुप्रियाताईंचा संपर्क आहे. पण आज अशी वेळ आलेली आहे महाराष्ट्रात की महाराष्ट्रात राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झालेलं आहे आणि राष्ट्रवादीमधलं एक संकट जरी आता गेलेलं असलं तरीसुद्धा आजही अजितदादांचे म्हणून काही पाठीराखा गट म्हणा किंवा काही त्यांचे आमदार असतील हे आहेत राष्ट्रवादीमध्ये. तेव्हा अजितदादा आणि सुप्रियाताई सुळे यांच्यातलं समीकरण काय असेल? व्यक्तिगत पातळीवरती ते समीकरण नेहमीच चांगले असेल, त्यात काही प्रश्नच नाही आहेत. परंतु ज्या पद्धतीने विधानभवनामध्ये सुप्रियाताई इन्व्हॉल्व झालेल्या होत्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात इन्व्हॉल्व ज्याप्रमाणे झाल्या होत्या त्या यापूर्वी कधीच इतक्या झालेल्या नव्हत्या. मी विधानभवनामध्ये त्यांनी प्रत्येकाचं स्वागत करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही. परंतु हे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे जर म्हणजे समजा असं आपण म्हणू की शिवसेनेचा एखादा नेता किंवा अगदी रश्मिताई ठाकरे असतील किंवा सगळ्या तिन्ही पक्षांचे नेते जर स्वागतासाठी तिथे उभे असते तर समजू शकलं असतं. पण
सुप्रियाताईंनीच त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला. त्यात काही फार वाईट झालं असं मी काही म्हणत नाही. माझं म्हणणं असं आहे की याच्यातनं असं लक्षात येतं आहे की सुप्रियाताई इतके दिवस फक्त केंद्रामध्येच लक्ष देत होत्या. यावेळी आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये असेल किंवा अगदी शपथविधीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा असेल, ज्या पद्धतीने त्या वेगवेगळ्या नेत्यांमध्ये मिसळत होत्या आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये, मग त्यामध्ये पत्रकार परिषद असेल, आमदारांची बैठक असेल, 3 पक्षांची बैठक असेल, पडद्यामागून काही सूत्र हलवणं असेल, ट्विट करणं असेल, या सगळ्या बाबतीत सुप्रियाताईंनी खूप लक्ष घातलं होतं. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात येईल की कदाचित येत्या काळामध्ये सुप्रियाताई उपमुख्यमंत्री होतील का, किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जास्त रस घेऊन पुढच्या काळात त्या मुख्यमंत्री होऊ शकतील का. काय वाईट झाले तर त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. त्या अतिशय म्हणजे उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे चांगल्या प्रकारचं. परदेशामध्ये ते राहिलेले आहेत. इंग्रजीवरती त्यांची कमांड आहे, हिंदीवर कमांड आहे, मराठीवर कमांड आहे. म्हणजे असं व्हायला काय हरकत आहे. आणि पवारांचा जसा इन्फ्लुअन्स त्यांच्यावरती आहे तसा गोपीनाथ मुंडेंचा प्रभाव पंकजा मुंडेंवरती आहे. मी तुलना थेट अशी करत नाही, पण जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचं जसं नातं होतं तशा प्रकारचं नातं, म्हणजे जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधींना पत्रही पाठवत असत, खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगणाऱ्या. मला माहीत नाही की शरद पवार मुलीला पत्र पाठवतात का, किंवा त्यामधनं काही त्यांचा डायलॉग तशा प्रकारचा होतो का. परंतु त्या दोघांमधलं नातं एक मोठं सुंदर नातं आहे, मुलीचं आणि वडिलांचं. आणि त्या पवारांच्या आत्मचरित्रामध्ये माझे बाबा माझे हिरो हे सुरुवातीला सुप्रियाताईंनी लिहिलेले आपल्या बाबांबद्दल मी थोडंसं 2 ओळी त्याच्यातले वाचून टाकतो. जगातले सर्वोत्कृष्ट आईवडील कोणाचे, माझेच. ही तमाम मुलांप्रमाणे माझीही समजूत आहे. मीही तेवढीच साहजिक आणि तीही तेवढीच साहजिक आणि स्वाभाविक. पुढे त्या म्हणतात, सगळ्यांनाच माहिती आहे बाबा कमी बोलतात, खरं तर अगदी मोजकं. कौतुकाच्या बाबतीत तर त्यांचा हात कायम आखडता असतो. माझं भाषण चांगलं झालं, माझ्या मतदारसंघामध्ये मी काही बऱ्या गोष्टी केल्या, ठीक आहे, त्यासाठी कौतुकाचे ढोल पडवायची गरज नाही. पुढे चला, नव्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करा. हे एकीकडे. तर दुसरीकडे माझ्या भाषणात एखादं वाक्य हुकलं वा आकडेवारी छोटीशी चूक झाली किंवा माझ्या आवाजातला चढ उतार नको त्या जागी जागा झालं ते बाबा नाराज होतात. माझी ताबडतोब कान उघडणी होते. ही काही निव्वळ प्रश्नोत्तरातील चुकांची दुरुस्ती नव्हे, ही वडिलांची लेकीबाबतची माया आहे. तिने सतत नवनवीन गोष्टी अंगीकाराव्यात, स्वतःला प्रगल्भ करत न्यावं आणि तिने नेहमी जे जे उत्तम ते करावं या आग्रहापायी ते घडतं. या सुप्रियाताईंवरती वडिलांचा किती प्रभाव आहे. आणि त्यांनी आत्ता एका ठिकाणी सांगितले की त्या आक्रमकपणे बोलल्यात तर बाबा त्यांना सांगतात काही गोष्टी. मी गेल्या मध्यंतरीच्या काही काळामध्ये त्या अकारण जास्त ॲग्रेसिव्हली बोलत होत्या असे मलाही वाटत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्या प्रमाणे ॲग्रेसिव्ह झाल्याचंही मी बघितलेलं होतं. एकदा मला आठवते की अनेक वर्षांपूर्वी एका प्रचारामध्ये गाडीने ते जात असताना कोणीतरी गाडी अडवून काही प्रश्न विचारला, तेव्हासुद्धा त्या ज्या पद्धतीने बोलल्या होते मलाही खटकलं होतं ते. जसं शरद पवार एका पत्रकार परिषदेमध्ये सातत्याने एकाने प्रश्न विचारून की तुमच्या पक्षातले तुमचे काही नातेवाईकसुद्धा बाहेर पडले, नातेवाईकही बाहेर पडले, असं वारंवार विचारून त्यांना जेव्हा सतावलं तेव्हा पवार साहजिकच चिडले. तेव्हा सुप्रियाताईंनी सांगितलं की बाबा कधी चिडत नाहीत. कसे काय चिडले मला माहिती नाही, मला आश्चर्य वाटतं. परंतु त्याचवेळी त्याने असंही सांगितलं की तुम्ही एकच प्रश्न जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा विचारल्यावरती त्या वयातल्या माणसाला चीड येणं स्वाभाविक आहे. त्यामागचा हेतूसुद्धा लक्षात घेतला पाहिजे. प्रश्न विचारणाऱ्याने कुठल्या हेतूने तो प्रश्न विचारला असेल हाही भाग आहे. मी पत्रकारांचं प्रत्येक वेळी योग्य असतं, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, काहीही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे सगळं ठीक आहे. पण मग त्यांच्याबद्दल बोलण्याचा राजकारण्यांना सुद्धा अधिकार आहे का? अधिकार नाही. परंतु
सुप्रियाताईंनासुद्धा कधीकधी ज्या पद्धतीने चढ्या स्वरात बोलत होत्या, काही काही वेळा अनाठाईसुद्धा पद्धती, ते त्यांनी टाळायला हवं असं मलाही वाटतं. परंतु आता येत्या काळामध्ये त्या मुख्यमंत्री होतील, केंद्रामध्ये मोठ्या कोणी नेत्या होतील, त्यांच्याबद्दल एक अफवा पसरवण्यात येतो की केंद्रात त्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घेण्याला उत्सुक आहे. पवारांबद्दल सुद्धा अशा वारंवार अफवा उठवण्यात येतो की ते भाजपमध्ये जातील, मंत्री होतील. पण पवार गेले नाहीत भाजपवर. केंद्रामध्ये आपत्ती विभागाचं एक प्रमुख पद त्यांनी गेलं. पवार केंद्रामध्ये मंत्री काही झाले नव्हते, भाजपवर गेले नाहीत. त्यांची ती भूमिका ठाम आहे. आणि सुप्रियाताईंनी सुद्धा वारंवार असं सांगितलेलं आहे, ते मला महत्त्वाचं वाटतं, की काय खायचं, काय बोलायचं, कुठले कपडे घालायचे, याबद्दल जो पक्ष अतिशय संकुचित भूमिका घेतो, अशा पक्षात मी राहू शकत नाही म्हणाले त्या. कारण त्या स्त्रियांचं सबलीकरण व्हावं या मताच्या आहेत, त्या संपूर्णपणे पुरोगामी मताच्या आहेत. माझ्या मते पवारांमुळे त्या उदारीकरणवादी, जागतिकीकरणवादी आहेत. अशी कोणतीही व्यक्ती संकुचित विचारांची नसते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा केंद्रात सुप्रियाताईंनी कुठलंही पद भूषवावं, त्यांना त्यासाठी शुभेच्छा. परंतु त्यांनी आता जर महाराष्ट्रामध्ये लक्ष घालायचं ठरवलं असेल तर मी म्हणेन, आणि घालावंच त्यांनी लक्ष. कारण या पक्षामध्ये आज जे बरेचसे नेते आहेत, जे मुंबई बाहेर येऊन मुंबईत राहतात, अनेक वर्ष मंत्री आहेत, नेते आहेत, पण त्यांना मुंबईच्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं असं वाटलं नाही. म्हणून मुंबईमध्ये पक्ष वाढला नाही. म्हणजे मुंबईतले झोपड्यांचे प्रश्न असतील, BDT चाळींचे प्रश्न असतील, बेघरांचे प्रश्न असतील, पदपथवासियांचे प्रश्न असतील, मुंबईत मैदानं नाही आहेत, उद्यानं नाही आहेत, या गोष्टी असतील, याच्यात लक्ष घालावं त्यांनी. छोटे छोटे आरोग्याचे प्रश्न असतात. म्हणजे मी एक सांगतो तुम्हाला की गेल्या वेळी 5 वर्षांपूर्वी एक बातमी अशी आली होती की थुंकू नका, थुंकण्याच्या विरोधी किंवा अस्वच्छता सार्वजनिकरित्या करण्याच्या विरोधात एक विधेयक येणार होतं, कायदा केला जाणार होता. तो कायदा झाला नाही. हा कायदा करण्यासाठी म्हणजे जर थुंकणं, बाहेर अस्वच्छता कुठल्याही प्रकारची करणं, सार्वजनिक विधी करणं, ही गोष्ट टळली तर अनेक रोग संसर्गजन्य रोग कमी होतील. महाराष्ट्रातल्या सार्वजनिक इस्पितळांची स्थिती काय आहे यावरती त्यांनी लक्ष द्यावं. थेटपणे महिलांसाठी सुरक्षितता करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे यामध्ये त्यांना इनिशिएटिव्ह घेता येईल. पण मुद्दा असा की राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष जो आहे तो फक्त ग्रामीण भाग, शेती, सहकार यामध्येच आत्तापर्यंत फोकस करत होता. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निदान युवक आणि युवतींना तुम्ही शहरांचे प्रश्न लक्षात घ्या, शहरांमध्ये फोकस करा. रोजगार हमी योजना आपण असो, ती शहरामध्ये का नाही राबवतो रोजगार हमी योजना? शहरामधल्या लोकांना रोजगार कसा मिळेल, शहरामधलं प्रदूषण कमी कसं होईल, वाहतुकीची कोंडी कमी कशी होईल, यामध्ये बोलणारे कमी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा. त्यामुळे इथे बेस तुम्ही तयार करण्यासाठी, इथे जनाधार तयार करण्यासाठी तुम्ही फोकस केलं पाहिजे त्यावरती. एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे यशवंतरावांच्या काळामध्ये वैचारिक शिबिरं किंवा प्रबोधनपर शिबिरं किंवा चिंतन बैठका होत असत पक्षाच्या, तशा चिंतन बैठका व्हायला पाहिजेत. भाजपनी जसं म्हणजे संघ भाजपनी जसं रामभाऊ म्हाळगी केंद्र संशोधन केंद्र ते स्थापन केलं आणि तिथे चांगल्या परिषदा होतात, सेमिनार्स होतात, अभ्यास होतो, तशी संस्था एखादी राष्ट्रवादी काँग्रेसने का नाही उभारू? महिलांच्या प्रश्नावर काम करणारी, रिसर्च करणारी संस्था का उभी केली जाऊ नये? महाराष्ट्रामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा पाया मोठा आहे. महाराष्ट्रामधून निर्यात मोठ्या प्रमाणात होते. भारतामधले निर्यात करणारं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र आहे. त्या निर्यातदारांचे काय प्रश्न आहेत? महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखं बंदर आहे, इथली बंदरं कशी डेव्हलप करता येतील म्हणून नितीन गडकरींनी काही प्रयत्न केले. पण इथून काय प्रयत्न होत आहेत, महाराष्ट्राला एक्सपोर्ट कसा वाढेल हेही बघितलं पाहिजे.
महाराष्ट्रामध्ये आश्रमशाळांचे काय प्रश्न आहेत, म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये काम करतात सुप्रियाताई, त्यांना माहिती असेल शिक्षण क्षेत्रातले काय प्रश्न आहे. शाळा बाह्य मुलांचा काय प्रश्न आहे, अंगणवाडी सेविकांचा काय प्रश्न आहे, हे प्रश्न हाताळले पाहिजेत. एवढंच नव्हे तर मी असं म्हणेन की जागतिक राजकारण आहे, देशाचं राजकारण आहे, त्याच्याबद्दलची सुद्धा पक्षाची, हा जरी प्रादेशिक पक्ष आता असला तर त्याबद्दलची पक्षाची काही भूमिका असायला पाहिजे. पक्षाच्या लोकांचं, कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं प्रबोधन व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दलच्या काही भूमिका घेतल्या पाहिजेत, व्यापक भूमिका घेतल्या पाहिजेत, जागतिक आउटलुक असायला पाहिजे पक्षाचा. यासाठी सुप्रियाताईंसारख्या नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आज देशामध्ये ज्या काही महिला नेत्या आहेत, ममता बॅनर्जी आहेत किंवा प्रकाशसिंग बादल यांच्या सुनबाई आहेत, अनेकांची अजून नावं घेता येतील. परंतु ज्यांना भवितव्य चांगलं आहे, ज्यांच्याकडे अजूनही वय आहे, म्हणजे ज्यांना काही करिअर करायला वाव आहे अजून, अशांमध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव घेता येईल. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाला काही मर्यादा असतात, त्या मर्यादा उल्लंघून आपलं व्यक्तिगत आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व हे विकसित कसं करता येईल. मग त्याच्यामध्ये साहित्य, संगीत, नाटक, कला, क्रीडा, जसे यशवंतरावांचं किंवा शरद पवारांचं व्यक्तिमत्व जसं बहुआयामी आहे, तशामध्ये वावर असणं, त्यामध्ये व्यक्तिमत्व फुलवणं, अधिक संवाद साधण्याची कला आत्मसात करणं, सर्वसामान्यांमध्ये अधिक मिसळणं, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला करता येण्यासारख्या आहेत. पण सुप्रिया त्यांनी त्या केल्या तर त्यांना चांगलं भवितव्य आहे. आणि आपल्याप्रमाणेच अशा आणखीन काही तरुणींना किंवा स्त्रियांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या फळीमध्ये आणलं पाहिजे. त्यांनी काही प्रमाणात काम केलंही असेल, त्याचं केलंही आहे. पण अधिकाधिक स्त्रिया राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या फळीमध्ये असल्या पाहिजेत, आमदार असल्या पाहिजेत, मंत्री असल्या पाहिजेत. पण ज्यांचा आउटलुक परिपक्व, प्रगल्भ, व्यापक, सर्वसमावेशक असा असेल, असे नेते राष्ट्रवादीमध्ये कसे घडतील हे बघितलं पाहिजे. सुप्रियाताईंनी एक सांगितलेलं, एका ठिकाणी एका पत्रकाराला सांगितलं त्याने की नेतृत्व एखाद्या पक्षाचं काही वारसा हक्काने येत नाही. यशवंतराव चव्हाणांचा वारसा शरद पवारांकडे आला, पण शरद पवारांचा वारसा म्हणजे मी त्यांची मुलगी आहे, पण पक्षामधला कोणीही व्यक्ती जो सक्षम असेल तो पक्षाचा म्हणजे शरद पवारांचा वारसदार होऊ शकतो. अशी निदान भूमिका मांडण्यासाठी का होईना अशी त्यांनी भूमिका घेतली, ही स्वागतार्ह भूमिका आहे. आणि म्हणून पक्षामध्ये जर असं स्पर्धात्मक वातावरण राहिलं, मी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व उद्या अजितदादांनी किंवा सुप्रियाताई सुळे यांनीच केलं पाहिजे असं नाही, असं त्या म्हणता आहेत, तर ती चांगली गोष्ट आहे. मग म्हणूनच आपल्यापेक्षा सुद्धा चांगले नेते किंवा महिला नेत्या उदयास येतील असं वातावरण निर्माण व्हावं पक्षामध्ये, हे सुप्रियाताईंनी पाहिलं पाहिजे. सुप्रियाताईंनी गेल्या काही दिवसामध्ये जी कामगिरी केली ती कौतुकास्पद आहे. राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावणारी स्त्री म्हणून त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जसं पवारांना आपण सलाम ठोकला, शरद पवारांना, तसंच त्यांच्या कन्येचं कौतुक केलं पाहिजे. पण कौतुक करतानाच काही मी सूचनाही केल्या, आणि ह्या सूचना करताना माझी भूमिका जी आहे ती पूर्णपणे विधायक आहे. काही चांगलं व्हावं त्याच्यातनं यासाठी आहे. या पुढच्या काळामध्ये त्यांनी चांगलं केलं तर मी कौतुक करीन, त्यांचं चुकलं तर मी स्पष्टपणे परखडपणे सांगेन, कारण तोच माझा स्वभाव आहे. पण या घटकेला मात्र सुप्रियाताईंना मी केवळ शुभेच्छाच देतो.